मी पहिल्यांदा जेव्हा डाळ तडक्याची रेसिपी टाकली होती तेव्हा घाईगडबडीच्या वेळी कसा बनवते ते दाखवलं होतं. तर तेव्हा सुद्धा ती व्हिडिओ व्हायरलमध्ये गेली. म्हणलं आज प्रॉपर रेसिपी दाखवायलाच पाहिजे. त्यासाठी कुकरमध्ये सगळ्या डाळी घालून पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतल्या. आता डाळींचं प्रमाण कसं आहे बघा. जेवढा तुम्हाला डाळ तडका बनवायचा त्यानुसार डाळी घ्या. म्हणजे 1 वाटी तूर डाळ घेतली तर त्याच्या अर्धी मूग डाळ घाला. थोडीशी मसूर डाळ, थोडीशी हरभरा डाळ घातली. डाळी चांगल्या शिजण्याइतपत पाणी घाला. थोडीशी हळद, 1-2 हिरव्या मिरच्या घालून 7-8 शिट्ट्या काढून घ्यायच्या. डाळी व्यवस्थित शिजलेत यामध्ये थोडंसं पाणी घालून एकसारखं करून घेतलं. आता कढईमध्ये 3-4 चमचेच तेल घातले. यामध्ये 1-2 तमालपत्रे, जिरे, कढीपत्ता, बारीक चिरून हिरव्या मिरच्या, 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून परतून घेतलं. तसं यामध्ये कढीपत्ता घालणं ऑप्शनल आहे. आता बारीक चिरलेला कांदा घालून तो सुद्धा छान परतून घेतला. आता टोमॅटो घातला. यावरती मीठ घालून छान सॉफ्ट होईपर्यंत भाजून घेतले. आता हळद, थोडंसं तिखट घाला, जास्तही घालू नका. त्यानंतर धना पावडर, गरम मसाला घालून छान परतून घेतलं. लगेचच शिजवून घेतलेल्या डाळी, थोडंसं पाणी घातलं. आता कोथिंबीर, कसुरी मेथी घाला आणि छान सगळं मिक्स करून घ्या. ती डाळ तडका बनवताना कसुरी मेथी तेवढी विसरू नका, कारण यामुळे चव वाढते. आता वरून तडका देण्यासाठी 1 ते 2 चमचे तुपावरती थोडीशी काश्मीर मिरची पावडर, 1-2 लाल सुक्या मिरच्या घातल्या आणि आता हा गरम गरम तडका डाळीवरती ओतला. जबरदस्त चवीचा डाळ तडका तयार झालाय. तुम्ही सुद्धा करून बघा आणि जाता लाईक आणि फॉलो तेवढं करा.